नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेम विशेष मध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी पंतप्रधान मोदींची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरबाबत मोदींचं त्यांनी अभिनंदन केलं. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचंही शिंदे या भेटीनंतर म्हणाले. या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. या भेटीपूर्वी शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली आहे. या भेटीनंतर निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तसंच आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं आहे. एमसी के भी है और लोकल बॉडी इलेक्शन के सभी चुनाव है. कई कारपोरेशंस है, जिला परिषद है, नगर परिषद है, इस सभी चुनाव है तो उसके बारे में भी चर्चा हुई है. हम महायुति जो हमारी है, अलायंस गठबंधन जो है, हम मिलकर साथ में लड़ेंगे. जैसे लोकसभा हमने जीता है, विधानसभा हमने महायुति ने जीती हुई है, वैसे ही लोकल बॉडी इलेक्शन भी महायुति जीतेगी. हमारे बीच में कोई भी ऐसी कोई मतभेद नहीं है, क्योंकि हमारा एजेंडा जो है जनता की भलाई का एजेंडा है, राज्य के डेवलपमेंट का एजेंडा है, कुर्सी का एजेंडा नहीं है. इसलिए मनमुटाव होने का सवाल ही पैदा नहीं होता है. कुर्सी का एजेंडा है महाविकास आघाड़ी का. हमारा महायुति गठबंधन जो है ये लोगों के विषय पर काम करती है और डेवलपमेंट पे काम करती है. और एक हमारी जो विचारधारा है, आइडियोलॉजी है, हमारी सेम है, इसलिए ये सब मुद्दे आते नहीं है. पार्लियामेंट शुरू है तो मैं आते रहता हूँ. और हमारे सांसद जो है उनके साथ भी गृह मंत्री जी की मुलाकात हुई. अभी कुछ हमारे सांसदों के कुछ उनके चुनाव क्षेत्र के काम थे, कुछ मुद्दे थे, उस पर भी चर्चा हुई. और कल एनडीए के बैठक में भी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने गृह मंत्री जी के भी बारे में बहुत अच्छा कहा कि सबसे ज्यादा गृह मंत्री का काम करने वाले अमित भाई और आगे भी बहुत काम करना है, तो उनका भी सम्मान करना था. तर शिंदे शहा भेटीत नेमकी काय चर्चा झाली पाहूयात. 25 मिनिटे गृहमंत्री अमित शहांसोबत शिंदेंची चर्चा झाली. पक्षाच्या खासदारांचं अमित शहांची भेट त्यांनी घेतली. खासदारांच्या काही समस्या अमित शहांसमोर त्यांनी मांडल्या. महायुतीतल्या वादावर मध्यस्थी करण्याची विनंतीही केली. महायुती म्हणूनच निवडणुका लढण्याची भूमिका शिंदेंनी घेतली आणि या संदर्भात अमित शहांसोबतही चर्चा झाली. महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान असल्याचं देखील त्यांनी अमित शहांना सांगितलं. वादग्रस्त मंत्र्यांबाबत अमित शहांसोबत चर्चा केली. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची मोदींची भेट घेतली असताना त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. पाहूयात. दोघेही आपल्या सहकाऱ्यांना भेटतायत. आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतायत आणि दोघी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात. दोघेही आपल्या सहकाऱ्यांना भेटतायत. आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतायत आणि दोघी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतंय. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. उद्या 7 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हे राहुल गांधींनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार आहेत.
या दिल्ली दौऱ्यात आमदार आदित्य ठाकरे हे देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत. तर उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले. इंडिया आघाडीच्या बैठकीला इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे पाहूयात. 7 ऑगस्टला ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीनंतर राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम आहे. दुपारी 1 वाजता ते मुंबईला रवाना होतील.